नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर वंगे. पॉझिटिव्ह न्यूज तर्फे आज आपण दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य तसेच सुंदर असा एक नक्षत्र उपाय आपण बघणार आहोत. तर तो व्हिडिओच्या शेवटी असेल. तर व्हिडिओची सुरुवात करताना प्रथम गणरायास वंदन करून तसेच श्री दत्त महाराजांना वंदन करून नक्षत्र व पंचांग देवतांना नमन करून आज आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया. प्रथम बघूया दैनिक पंचांग. दैनिक पंचांग काय आहे तर श्री शालिवाहन शक 1947 विश्वावसु नाम संवत्सर चालू असून विक्रम संवत 2081-82 चालू आहे. त्याचबरोबर दक्षिणायन चालू असून मार्गशीर्ष मास हा चालू आहे. हेमंत ऋतू चालू असून आजची दिनांक 5/12/2025 असून आजचा वार शुक्रवार आहे. त्याचबरोबर आता कृष्ण पक्ष चालू असून प्रतिपदा ही आजची तिथी आहे. प्रतिपदा ही आजची तिथी आहे. रोहिणी हे नक्षत्र चंद्राचं आज असून सिद्ध जो योग आहे सिद्ध 8:08 त्यानंतर साध्य हा योग 27:49 आहे. त्याचबरोबर बाल हे दिवाकरण असून कौलव हे रात्रकरण आहे. चंद्राचा जर विचार केला तर चंद्र आज वृषभ राशीत 22:16 त्यानंतर तो मिथुन राशीत प्रवेश करीत आहे. मुहूर्तांचा शुभ मुहूर्तांचा विचार केला तर प्रथम मुहूर्त आहे चर मुहूर्त 6:55 ते 8:16. लाभ मुहूर्त 8:16 ते 9:36. अमृत मुहूर्त 9:36 ते 10:57. शुभ मुहूर्त 12:18 ते 13:38. चर मुहूर्त 16:19 ते 17:40. तर राहू काळ आजचा सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. तर शुभ मुहूर्तावर शुभकर्म करावीत, राहू काळात शुभकर्म टाळावीत. तर पुढचा विचार आपण करूया शुभ अंक. तर शुभ अंक आज आहे 1 आणि 5. शुभ रंग आज आहे पांढरा आणि हिरवा. शुभ रत्न आज आहे माणिक पाचू. पण कुंडलीचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठलाही रत्न आपल्या मनाने धारण करू नये. आज जन्मलेलं बाळ कसं असेल तर ते उत्तम वक्तृत्व असणारे, कोमल हृदयाचे, तसे दिसायला आकर्षक पण कष्टाळू असे आज जन्मलेले बाळ असेल. तर आजचा आपण दैनिक राशी भविष्य बघूया. खूप लोकांना उत्सुकता असते की आजचा आपला दिवस कसा जाईल. तर आजचा आपला दिवस कसा जाईल तर 5/12/2025 ची प्रथम रास बघूया मेष रास. मेष राशीला आजचा दिवस अतिशय जोशपूर्ण, ऊर्जादायक, कामाच्या ठिकाणी तुमची निर्णय क्षमता सहकार्यांना प्रभावित करणारी असेल. त्यामुळे तुम्हाला आर्थिक नवीन वाटा आज खुला होऊ शकतील. अडकलेली काही रक्कम कोणाकडे असेल तर ती आज तुम्हाला परत मिळण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे काही रक्कम मिळाली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आम्हाला. कौटुंबिक चर्चेत तुमचं मत आज निर्णायक ठरणार आहे. तर आजसाठी तुमचा दिवस खूप छान असा आहे. वृषभ राशीचा विचार केला तर आज तुम्हाला शांती आणि स्थैर्याचा अनुभव निश्चित मिळणार आहे. ज्या कामात दीर्घकाळ मेहनत घेतली आहे त्याच्या आज तुम्हाला चांगले फळ मिळू शकते. आर्थिक बाबतीत नव्या गुंतवणुकीचे तुम्हाला काही संकेत मिळतील. काही म्युच्युअल फंड, काही शेअर्स, काही IPO असतील तर त्याचा तुम्ही नक्की विचार करा. मात्र हे सगळे निर्णय घेताना थोडा विचारपूर्वक घ्या, कारण कधी कधी लोक चुकीच्या टिप्समुळे किंवा चुकीच्या शेअर्सच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये पण फसतात. तर विचारपूर्वक निर्णय घ्या आणि जी काय असेल ती गुंतवणूक नक्की आज करा. घरात एखादा शुभ प्रसंग घडण्याची देखील आज शक्यता आहे. मिथुन राशीचा जर विचार केला तर आज तुमची जी वाक्पटुता आहे ती चमकून दिसेल. संवादातून तुमची कामं ही पुढे सरकतील आणि नोकरीमध्ये तुमचं कौतुक मिळण्याची आज तुम्हाला संधी आहे. मित्रांकडून आज तुम्हाला मदत मिळू शकते. प्रवासाचे योग देखील तुमचे छान आहेत, परंतु खर्च वाढण्याची शक्यता असल्याने त्यावर नियंत्रण ठेवता आलं तर हे नक्की तुम्ही ठेवा. कर्क राशीचा जर विचार केला तर आज आपलं मन चिंताग्रस्त असेल तरी दिवसाच्या शेवटी परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू शकते. तर पूर्वी केलेल्या काही चुका असतील त्या दुरुस्त करण्याची आज आपल्याला संधी असेल. घरगुती वातावरण शांत असेल किंवा आपण स्वतः जाऊन काही शांतता राखा, म्हणजे घरातलीही शांतता अबाधित राहील. आर्थिक बाबतीत थोडीशी सावध पावले उचला. सिंह राशीचा विचार केला तर सिंह राशीवाल्यांसाठी अतिशय उत्साही असा आजचा दिवस आहे. तुमच्या नेतृत्व गुणाचा आज कौतुक होणार आहे. तुमच्यावर नवीन जबाबदारी टाकू शकतात लोक, तर ती स्वीकारण्याची तुम्ही तयारी ठेवा. त्याचबरोबर काही प्रेमसंबंधांमध्ये काही आनंदाचे क्षण किंवा काही कौतुकाची भावना तुम्हाला आज मिळणार आहे. कन्या राशीसाठी जर विचार केला तर आज तुम्हाला कामातील बारकावे लक्षात घेणे फायदेशीर ठरणार आहे. तर कुठल्या प्रकारची गुंतवणूक, संपत्ती व जमिनीविषयीचे जे कार्य आहे त्यामध्ये आज आपली प्रगती होऊ शकते. आज जे काही थोडे बहुत आपल्याला आजार असतील त्या आजारांमधले आरोग्य तुमचं आज सुधारेल. जवळच्या व्यक्तींसोबत आज आपण मनमोकळा असा संवाद करू शकता. संवाद आता साधण्यासाठीचा उत्तम असा दिवस आहे. तुळा राशीचा विचार केला तर आज तुमच्यासाठी सौभाग्याची साथ देणारा, नवी ओळख तुमच्या भविष्याला दिशा देणारा असा आजचा दिवस आहे. व्यवसायात महत्वाचे करार जुळतील. नातेसंबंधांमध्ये कोमलता, जिव्हाळा वाढेल.
तसेच आज आपलं जे नशीब आहे ते आज आपल्याला नक्की आर्थिक लाभ देऊन जाणार आहे. वृश्चिक राशीचा विचार केला तर आज तुमच्या कर्तृत्वाची दखल घेतली जाईल. कार्यालयातील तणाव कमी होऊ लागेल. आरोग्याकडे फक्त दुर्लक्षाचं करू नका. बाहेरचं खाणं पिणं थोडंसं आजच्या दिवशी तरी टाळा. नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा आज आपल्याला वाढेल आणि त्या दिशेने पावले टाकायला आपण निश्चित सुरुवात कराल. धनुराशीचा विचार केला तर आजचा दिवस तुम्हाला अनपेक्षित आनंद देऊन जाणार आहे. तर तुमचा जो उदार स्वभाव आहे तो लोकांना आकर्षित करेल. तसेच प्रवासाचे योग देखील आज आपल्यासाठी आहेत. आर्थिक फायद्यासाठी आज योग्य वेळ असेल. काय इन्व्हेस्टमेंट केली असेल त्यासाठी तर जो काही प्रॉफिट असेल तो बुक करण्यासाठी अतिशय उत्तम असा दिवस आज आहे. मकर राशीचा विचार केला तर आज तुम्ही अत्यंत व्यावहारिक निर्णय घ्याल. कामाच्या वेगात वाढ होईल. वरिष्ठांचे आपल्याला सहकार्य लाभेल. त्याचबरोबर पूर्वनियोजित ज्या काही तुम्ही केलेल्या योजना असतील त्या योजना यशस्वी होतील. तसेच आरोग्य पण आजच्या दिवशी तुमचं अतिशय ठीक असं राहणार आहे. कुंभ राशीचा विचार केला तर आज तुम्हाला अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते आणि मिळाली की कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. नवीन संधी तुमची वाट पाहत आहे. कामात बदल किंवा सुधारणा करण्याची योग्य अशी वेळ आज तुमच्याकडे स्वतःहून चालत येत आहे. तर कुटुंबासोबत सुंदर क्षण घालवण्याचा सुद्धा आजचा असा छान असा दिवस आहे. मीन राशीचा विचार केला तर आज मनातील भावनिक जे चढ उतार आहे ते कमी जास्त होतील. तुमच्या मनाला शांतता लाभेल. कलात्मक क्षेत्रातील लोकांसाठी उत्तम दिवस आहे. आर्थिक स्थैर्य निर्माण आज होईल. नवे ध्येय निश्चित करण्यासाठीची आजची योग्य वेळ आहे. तर काही ध्येय तुम्हाला ठेवायचं असेल तर ते ध्येय तुम्ही आज निर्णायक ठरवू शकता. आता हे झालं आजच्या 12 राशींचं भविष्य. आता पुढचा आपण विचार केला की आपण नक्षत्र उपाय जे करत आहोत तर आजचं जे नक्षत्र आहे चंद्राचं रोहिणी हे नक्षत्र, तर त्या संदर्भात काय उपाय केले तर ते नक्षत्र आपल्याला किंवा ते ग्रह आपल्याला साथ देतील. तर चंद्राचं कारकत्व हे शुभ्र पदार्थांवर म्हणजे दूध दही ह्यावर आहे. तर गरिबांना तुम्ही आज दूध दान देऊ शकता आणि तुमचं नक्षत्र बल चांगलं होईल. नंतर जे शृंगाराचं साहित्य असतं स्त्रियांचं ते तुम्ही कुठल्या कुमारिकेला आज दान देऊ शकता किंवा ते कधीही तुम्हाला जेव्हा वाटेल तुम्ही ते दान देऊ शकता. त्यामुळे तुमचं नक्षत्र बल वाढू शकतं. तर ही झाली आपलं पंचांग राशी भविष्य आणि जो उपाय आहे त्याबद्दलची माहिती. आमचं जे यूट्यूब चॅनल आहे हे फक्त हीच माहिती नाही देत तर बाकीच्या अनेक वेगवेगळ्या विषयांवर माहिती देतं. तर तुम्हाला अशी इतर कुठल्याही विषयाची माहिती पाहिजे असेल जी धार्मिक आध्यात्मिक किंवा मॉडर्न आस्पेक्टशी रिलेटेड असेल तर तुम्ही निश्चित कमेंट बॉक्समध्ये आम्हाला टाका. आम्ही त्याबद्दल नक्की व्हिडिओ तयार करू. आणि आमचं हे जे यूट्यूब चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा. यातले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आम्हाला कमेंट करून तुमच्या सगळ्या भावना व्यक्त करून सांगा. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.